नमस्कार. उलट तपासणीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहात मुंबई 24चा उलट तपासणी कार्यक्रम. नेहमीप्रमाणे आपले गेस्ट आहेत भाऊ तोरसेकर. निवडणुका जवळ आलेल्या काही साधारण मे किंवा एप्रिलच्या शेवटी लोकसभेच्या निवडणुका होतील. या निवडणुकीमध्ये संपूर्ण देशच ढवळून निघणार आहे. मतचाचण्या सुरू झालेल्या आहेत. त्याचबरोबर राजकीय विश्लेषणाने पण जोर धरलाय. याच बाबत आपण आजच्या उलट तपासणीमध्ये चर्चा करणार आहोत. भाऊ, माझा पहिला प्रश्न असा आहे की निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत. काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीच्या रणधुमाळीबद्दल? निवडणुकीच्या आता मतचाचण्या हा आपल्याकडे एक खेळ होऊन बसलेला आहे. आणि शेवटी कसं असतं की राजकारण ज्या गतीने चालतं त्या गतीने लोकांचा एक हिशोब चाललेला असतो. की हल्ली असं झालंय की एका पक्षाला बहुमत मिळत नाही. गेल्या 7-8 निवडणुका आपण बघितल्या लोकसभेच्या, तर कुठलाही एक पक्ष निर्णायक बहुमत मिळवू शकला नाही. दुसरीकडे अशी गोष्ट आहे की कुठलाही एक आघाडी म्हणून गट म्हणून राजकीय पक्षांचा गट, त्याला युती आघाडी अलायन्स म्हणतात, असा कुठलाही गट किंवा आघाडीही बहुमत स्पष्टपणे मिळवू शकलेली नाही. त्यामुळे मग कोणाला बहुमत मिळू शकेल, कुठच्या गटांना मिळू शकेल का, कोण कोणाबरोबर आला तर बहुमत मिळेल, कोणाचं सरकार बनू शकेल, असं सतत चर्चेत गेल्या 20 वर्षात राहिलेलं आहे. आणि मग त्याचा परिणाम असा झाला आहे की त्याच्या खेरीज हा खेळ सगळा करणारी जी माध्यमं आहे, या माध्यमांना गेल्या साधारण एक 25-30 वर्षामध्ये मतचाचण्या म्हणजे ओपिनियन पोल नावाचं एक नवं हत्यार मिळालेलं आहे. आणि मग त्याचा खेळ सुरू झाला आहे. बरं, या 20 वर्षामध्ये परत आणखीन एक गोष्ट अशी झाली आहे की खाजगी वृत्तवाहिन्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत की त्यांना सतत काहीतरी खळबळ माजवणारं द्यावं लागतं. बरोबर. आणि त्याच्यासाठी अशी निवडणूक जवळ आली असेल तर मग मतचाचण्या ओपिनियन पोल हा एक खेळ होऊन बसलेला आहे. आणि मग त्या खेळाच्या दृष्टीने सगळे चालू असतात. मग त्याच्यात राजकीय पक्षांना जरा खडाजंगी दाखवली की लोकांना आवडते. मग त्यातून हे राजकारण अधिक तापत चाललेलं आहे. नुकत्याच 4 विधानसभांच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यात भाजपने मोठं यश मिळवलं. त्यामुळे मग अधिक जोर चढला आहे. कारण त्याच्या आधी परत भाजपाने नरेंद्र मोदी यांना आपला उमेदवार म्हणून पंतप्रधान पदाचा घोषित केलेलं आहे. मग त्यांची लोकप्रियता किती आहे, त्या लोकप्रियतेचं मतामध्ये रूपांतर होईल का, बरोबर झालं असेल तर काँग्रेस बदनाम झालेली आहे वेगवेगळ्या घोटाळ्यामुळे, तर त्यामुळे काँग्रेसला मिळणाऱ्या मतांमध्ये किती घट होईल, हा असा सगळा अंदाजाचा खेळ असतो. आणि शेवटी एक असतं राजकारण ज्याला म्हणतात, त्याची अशी एक व्याख्या आहे, सो गेम ऑफ पॉसिबिलिटी, बरोबर, शक्यतांचा खेळ असं राजकारणाला म्हटलं जातं. तर त्यामुळे मग काय शक्यता आहेत याचं सतत चर्चा, वादविवाद रंगवणं हे माध्यमांचं काम होऊन बसलंय. आणि त्यामुळे हे खेळ चालतात. फक्त माझ्यासारखा जो आता मी गेली 44 वर्ष 43 वर्ष पत्रकार आहे, मी जो राजकारणाचा अभ्यास केला आहे किंवा 4थ्या लोकसभेच्या निवडणुकांपासून म्हणजे 1967 पासूनच्या निवडणुका मला राजकीय समज आल्यानंतरच्या आहेत. अच्छा. तर त्यामुळे त्यांचा मी बारकाईने अभ्यास केलेला आहे. आणि त्या निवडणुकांमधले चढ उतार जेव्हा मी विचारात घेतो आणि मग दुसरीकडे ओपिनियन पोल ही नवी जी पद्धत आजकाल आलेली आहे तिचाही मी गेल्या 20 वर्षात अभ्यास केलेला आहे. आणि त्याचा मी जेव्हा एकमेकांशी चाललेले वाद, चर्चा, अंदाज, आडाखे हे ताडून बघतो तेव्हा मला काही अंशी हा सगळा मनोरंजनाचा खेळ वाटायला लागला. अच्छा. की त्यात चर्चा करणारे, अभ्यास करणारे, आकडे काढणारे, आकडे मांडणारे, त्यातून हुज्जत करणारे, हे सगळे हे गंभीरपणे निवडणुकांचा आणि राजकारणाचा विचार करतात की केवळ मनोरंजनात्मक कार्यक्रम करतात अशी मला शंका येते. अच्छा. कारण ज्या पद्धतीचे आकडे, ज्या पद्धतीचं राजकारण, ज्या पद्धतीचे मतप्रवाह याच्यावरून चर्चा होते ते कुठेतरी वास्तवाला धरून नाही असं वाटतं. आणि म्हणून मी असं म्हणतो की त्याला काही अंशी जे मनोरंजनाचे टीव्हीच्या मालिका असतात, कथा प्रधान असतात किंवा चित्रपट असतात, त्यात जसं मनोरंजन हे उद्दिष्ट ठेवलेलं असतं, प्रबोधन हे उद्दिष्ट कमी असतं. तर तसं मला असं वाटायला लागलं की ह्या सगळ्या निवडणुका आणि त्याच्यावरचे ओपिनियन पोल, त्यावरच्या चर्चा हा एक मनोरंजनाचा खेळ होत चाललेला आहे.
भाऊ म्हणतात हा सगळा मनोरंजनाचा खेळ होत चाललाय, पण खरंच हा मनोरंजनाचा खेळ आहे का? कारण बऱ्याच वेळा ओपिनियन पोलचे आकडे हे कल आपल्याला दाखवतात जनतेचा, मतदाराचा. मग हाच प्रश्न आपण भाऊंना विचारू की भाऊ, ओपिनियन पोल जो असतो तो मतदाराचा कल दाखवतो, तो काय प्रत्यक्ष मतदार कुठल्या बाजूने मतदान करतोय हे दाखवत नाही. मग तरी ते कितपत खरे असतात किंवा खोटे असतात? ते खरे खोटे ओपिनियन पोल चुकीचे असतात असं मी म्हणणार नाही. त्यातून ज्या जागा येतील असं दाखवलं जातं बरोबर. आणि त्या जागांची समीकरणं दाखवली जातात, त्याबद्दल माझा आक्षेप आहे. अच्छा. याचं कारण असं लक्षात ठेवा की मतदारांचा कल आणि कौल याच्यात फरक. की उदाहरणार्थ आत्ता काल परवाच मला वाटते हेडलाईन टुडे किंवा आज तक या वाहिनीने किंवा इंडिया टुडे ग्रुप आहे, त्यांनी एक ओपिनियन पोल घेतला आणि त्याच्यावरून त्यांनी आकडे दाखवले. 15 दिवसापूर्वी मला वाटतं आणखीन 2-4 वाहिन्यांनी स्वतः इंडिया टुडे ग्रुप होता किंवा ABP म्हणून जो वाहिनी आहे किंवा CNN IBN आहे, या लोकांनी दाखवलं. त्यांचे आकडे साधारण जवळपास सारखे येतात, पण फरक त्याच्यात एक करतात हे लोक की आत्ता ते विचारतात की उद्या मतदान झालं तर. बरोबर. आता लक्षात घ्या, 15 दिवसापूर्वी 20 दिवसापूर्वी आलेला पोल आणि आत्ताचा पोल याच्यात किंचित फरक पडताना दिसतो. तो का फरक पडताना दिसतो? तर त्यातल्या ज्या मतांची टक्केवारी आहे की तुम्ही एक समजा 10,000 लोकांचं तुम्ही मत विचारलं असेल, ओपिनियन घेतलं असेल, तर ते ज्यांचं मत पक्का आहे म्हणजे जो बांधील मतदार आहे, बरोबर, की जो नक्की काँग्रेसला मत देणार आहे, तो आज सांगतो की मी काँग्रेसला मत देईन. जो भाजपला देणार आहे तो सांगतो मी भाजपला मत देईन. बरोबर. पण याला वगळता तुम्ही एखादंच, काही लोक दाखवतात त्या मतचाचणीत सुद्धा की कांटसे, मला आत्ता काही सांगता येत नाही असं म्हणणार, बरोबर, तो सुद्धा 30-35% वर्ग असतो. राईट. की मी मत देणार नाही असं तो म्हणत नाही, तो म्हणतो आत्ता माझं मत ठरलेलं आहे. त्यामुळे मग तुम्ही जेव्हा असले ओपिनियन पोल घेता तेव्हा तुमच्याकडे आलेली आकडेवारी ही 60-65-70% असते. बरोबर. आणि त्याची विभागणी तुम्ही दाखवता. पण उरलेला 30% मतदार हा मतदान करणार आहे, पण आत्ता त्याचा निर्णय झालेला नाही. आणि जर आत्ता निर्णय झालेला नाही तर त्यानुसार काढलेले आकडे तुमचे बरोबर येणार नाही. तुम्हाला कल दाखवता येईल किंवा भाजप आत्ताच्या क्षणी भाजप आघाडीवर आहे, ह्याच्याकडे अधिक मतदाराचा कल दिसतो, कौल नाही. कौल म्हणजे अंतिम निर्णय घेतो. बरोबर. कल जो आहे, झुकाव कुठच्या बाजूला आहे, किंवा काँग्रेसचा झुकाव एवढा कमी झालेला आहे, कल कमी झालाय काँग्रेसकडे मतदाराचा, असं सांगू शकता. आणि त्याच्याऐवजी जेव्हा तुम्ही त्या आधारावर जागांचं गणित मांडता आणि मग हा सरकार बनवेल न बनवेल म्हणता, हा मला अतिरेक वाटतो. आणि म्हणून मग त्याच्यावरून होणारी खड्याजंगी, ज्याला पटणार आहे जो न पटणार आहे, याच्यावरून होणारे वाद आणि त्याच्यावरून होणारा बौद्धिक युक्तिवाद, हा सगळा मला हास्यास्पद वाटतो. भाऊ म्हणतात हे सगळं हास्यास्पद वाटतात, पण प्रत्येक गोष्टीचं एक शास्त्र असतं आणि शास्त्रानुसार जे होतं ते जरी 100% खरं आलं नाही तरी काही प्रमाणात खरं येतं. एवढंच की ह्या सगळ्याचा आता बाजार झालाय आणि त्यामुळे बराच वेळा कल आणि कौल हे चुकण्याची परिस्थिती निर्माण होते. पुढच्या सेगमेंटमध्ये आपण त्याबाबतच चर्चा करणार आहोत. इथे आपण थांबतो एका विश्रांतीसाठी. तुम्ही पाहत राहा उलट तपासणी. Realty, infrastructure, hospitality, ports. Welcome to the Hex way of life. Hex Corp, celebrating growth. ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत. आपण पाहतात उलट तपासणी आणि आपण चर्चा करतो भाऊ तोरसेकर यांच्याशी. ब्रेकवर जाण्यापूर्वी कल आणि कौल
असे 2 शब्द तुमच्या कानावर पडले असतील. ह्यांचा आणि ओपिनियन पोलचा काय संबंध आहे? भाऊंना विचारूया. भाऊ, कल आणि कौल हे कशाला म्हणतात? मी मगाशी तुम्हाला सांगितलं की कल याचा अर्थ या क्षणी आत्ता जो मतदार ज्याने आपलं मत आधी ठरवलेलं आहे तो तुम्हाला सांगतो की मी काँग्रेसला देईल किंवा मी भाजपाला देईन किंवा मी ममताला देईन, जयललिताला देईन, हा कल असतो. पण उरलेले जे न ठरलेले मतदार आहेत, तुम्ही 30, 35, 25% दाखवता, त्यातून पण यांच्याच बाजूला येणार आहेत. मग त्यातले 2% इकडे जातील, 3% तिकडे जातील, 5% पलीकडे जातील. तर ते येतील तेव्हा खरा मतदार आकडा तयार होतो की इतकी टक्के मतं पडणार आहे. हा एक भाग झाला. या मतांच्या आधारावर जेव्हा तुम्ही जागा काढायला जाता त्यावेळेला मग तुम्हाला प्रत्येक राज्यातली परिस्थिती बघावी लागते. की उदाहरणार्थ आज घडीला तुम्ही बघाल तर नुकत्याच विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या की 1 वर्षापूर्वी गुजरातमध्ये झाल्या, आत्ता जवळजवळ 2 महिन्यापूर्वी तुमच्या छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्लीत झाल्या. तर तिथल्या मतदाराच्या आत्ता भूमिका पक्क्या झालेल्या. पण एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की दिल्लीमध्ये आत्ता जे निवडणूक झाली त्याच्यात भाजपला जवळजवळ 32% मतं मिळाली, तुमच्या आम आदमी पक्षाला 28-29% मतं मिळाली आणि काँग्रेसला 25% मतं मिळाली. पण आता यानंतर केजरीवाल म्हणजे आम आदमी पक्षाचं सरकार बनलं त्याच्यानंतर त्यांना जो एकूण रिस्पॉन्स प्रतिसाद मिळालेला आहे हा बघितल्यानंतर लोकांसमोर एक चित्र स्पष्ट होतं की दिल्लीत काँग्रेस हरणार आहे हे त्या मतदाराला कळलेलं आहे. बरोबर. त्यामुळे काँग्रेसचा जो आज 25% मतदार दिल्लीत दिसतो तो टिकणार आहे असं नाही. अच्छा. त्यातला 5 ते 7% मतदार हा काँग्रेसकडून निसटू शकतो. बरोबर आहे. दुसरीकडे काल म्हणजे या निवडणुकीत गेल्या वेळेच्या मतदान होताना कोणालाही आम आदमी पक्षाने यापूर्वी निवडणूकच लढवली नव्हती. त्यांना कोण गंभीरपणे घेत नव्हतं. तो काही मतदार हे पडणार असतील उगाच मत कशाला द्या म्हणून त्यांना न देणारा होता. तो काँग्रेस किंवा भाजपाकडे गेलेला असेल यावेळेला त्यांच्याकडे येऊ शकतो. बरोबर. पण दुसरीकडे आम आदमी पक्षाला जो मतदार आहे गेल्या वेळेला दिलेला त्यातला काही मतदार गेल्या त्यांची सत्ता आल्यानंतर त्या पक्षाची जे चालचरित्र आहे हे बघून नाराज असलेला मतदार त्याच्याकडून परत मागे फिरू शकतो. तो कदाचित भाजपाकडे जाईल, कदाचित तो काँग्रेसकडे येईल. म्हणून आहेत ती मतं जशीच्या तशी टिकतील अशी नाही. प्रत्येकाच्या मतामध्ये फरक पडणार आहे. त्यामुळे प्रत्येकात कुठे फरक पडेल, किती फरक पडेल, शेवटी राजकारण हा एक लक्षात ठेवा. मतदार राजकारणाचं जेव्हा मतदाराचं राजकारण आणि राजकीय पक्षांचं राजकारण यात फरक असतो. राजकीय पक्षाचं राजकारण, मतदाराचं राजकारण यात फरक असतो. भाऊनी आत्ताच सांगितलं. पण हा जो फरक आहे हा फरक नेमका काय असतो? कारण ह्याच्यावरच पुढचं गणित सगळं अवलंबून असतं. तर आपण भाऊंना याबाबत आपण विचारूया की हा फरक नेमका काय असतो. भाऊ, फरक म्हणजे असं आहे, लक्षात ठेवा की सामान्य माणूस असतो, त्याच्या काही अपेक्षा असतात, त्याच्या काही गरजा असतात, त्याच्या जीवनावश्यक गरजा असतात. मग कुठला पक्ष आपलं काम आयुष्य सोपं करेल, सुसह्य करेल याकडे त्यांचं लक्ष असतं आणि त्याची जी त्याच्या डोक्यातली कल्पना असते, संकल्पना, परसेप्शन, बरोबर, त्या परसेप्शनवर आधारित त्याचं मत असतं. त्याला जर हा पक्ष काहीतरी करेल, उदाहरणार्थ दिल्लीत मुद्दा मी घेतोय कारण दिल्लीमध्ये बाकीच्या सगळ्या राजकीय अभ्यासकांना आम आदमी पक्ष महत्वाचा वाटत नव्हता. कारण जनलोकपालवर आणि मतं मिळतील असं नाही. बरोबर. आणि ते खरं होतं, जनलोकपालवर आम आदमी पक्षाला मतं मिळालीच नसतील हे त्या पक्षाच्याही नेत्यांना माहिती होतं. आणि म्हणूनच त्यांनी दिल्लीच्या लोकांसाठी जिव्हाळ्याचे जे विषय आहेत की तिथे वीज पुरवठा जो आहे तो खंडित होतो, विजेचे दर महाग आहेत, वेडीवाकडी प्रचंड बिलं येतात, त्यामुळे लोकांमध्ये नाराजी होती. पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर दिल्लीत आहे. अनेक ठिकाणी दिल्लीमध्ये जी नवी आसपासची गावं सहभागी करण्यात आली त्या महानगरामध्ये त्या लोकांना अजून पाईपने पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे टँकरने पाणी आणावं लागतं, त्याचा काळा बाजार चालतो. अक्षरशः एक घरात वापरायला लागणारं 100 लिटर पाणी हे 50 ते 60 रुपयाला पाणी विकत घ्यावं लागतं रोज लोकांना.
तुम्ही 50 रुपये रोजचे धरले तरी महिन्याला नुसतं पाण्यावर 1500 रुपये खर्च होतो. बरोबर. हा जीवनावश्यक भाग आहे. त्याच्यासाठी एक माणूस काम धंदा सोडून फक्त पाण्याच्या मागे उभा करावा लागतो. भाज्या ह्याची त्याची महागाई, या सगळ्याने गांजलेला जो वर्ग होता, या सगळ्या वर्गाचा जे गांजलेपण आहे त्या गोष्टींना आम आदमी पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात घेतलं. ओके. की आमचं सरकार आलं तर आम्ही विजेचे दर अर्धे करू, बरोबर. आम्ही 700 लिटर प्रत्येक घराला मोफत पाणी देऊ. हां. दिल्लीमध्ये सरकारी सेवेमध्ये असलेले जवळजवळ 3.5 लाख कामगार कर्मचारी आहेत, ते हंगामी आहेत, हं. त्यांना परमनंट करू, राईट. ठेकेदार पद्धत रद्द करू. हां. या ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यामुळे, आणि ते घराघरात फिरत होते, बरोबर. ओळखीचे चेहरे होते, लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना मतं मिळाली. बरोबर. आता तेव्हा ज्या कारणासाठी मतं मिळाली ते टीव्हीच्या स्टुडिओमध्ये बसून चर्चा करणारे किंवा वातानुकूलित केबिनमध्ये बसून अग्रलेख लिहिणारे यांना ह्या गोष्टी कळत नसतात. राईट. त्या रस्त्यावर फिरणारा माणूस असतो त्याला कळतात. बरोबर. आणि त्यामुळे आम्हाला विजय इतका मिळेल असं आम आदमी पक्षाचे नेते सांगत होते. त्याच्यावर राजकारण्यांचा, अभ्यासकांचा विश्वास बसला नाही, राजकारण्यांचा, पण मतं मिळाली त्यांना. बरोबर. पण यावेळेला ती आश्वासनं पूर्ण झाली नसतील तर त्याच्यावर जे लोक नाराज होणार आहेत राईट. त्यांची मतं विरोधात जाऊ शकतील. हं. आणि मग ती मतं परत काँग्रेसकडे जातात का भाजपकडे जातात का याच्यावर फरक पडेल. आणि म्हणून मी त्याला परसेप्शन म्हणतो. बरोबर. व्हॉट इज परसेप्शन? जनमानसामध्ये आम आदमी पक्षाची सत्ता मिळवल्यानंतरची प्रतिमा काय आहे, बरोबर. त्या प्रतिमेवर लोकसभेचं मतदान होणार आहे. राईट. आता हे मत कसं ठरू शकतं की बाबा यांना आम्ही विधानसभेसाठी मतं दिली, योगायोगाने यांना काँग्रेसने पाठवलं होतं, सत्ता आली. हं. सत्ता आल्यानंतर ह्यांनी आश्वासनं कुठची पूर्ण केली, हे लोकसभेच्या मागे लागले. बरोबर. म्हणून एक मोठा वर्ग नाराज होईल. हं. हं. ज्याने जनलोकपाल वगैरेसाठी मतं दिलेली नाही, ज्याने कायदा आणि भ्रष्टाचार नाही, ज्याने पाणी, वीज आणि हंगामी कामगाराला परमनंट करणं यासाठीची मोठ्या प्रमाणावर मतं मिळाली, तो वर्ग नाराज झाला तर त्यांच्या 29% ते 20%, 18%, 17%पर्यंत खाली येतील. बरोबर. आणि तिथे मोठा फरक पडू शकतो. अच्छा. कारण फरक परसेप्शनमध्ये पडतो. बरोबर. फरक तुमची जनमानसातली जी प्रतिमा आहे हं. त्याचा परिणाम प्रत्यक्ष मतदानावर होत असतो. तो मतदान करायला जातो माणूस तेव्हा त्याचा अनुभव काय आहे बरोबर. त्याच्यावर त्याचं मत ठरत असतं. आणि ते मतदान कसं बदलतं हा एक अतिशय महत्त्वाचा इंटरेस्टिंग विषय आहे. मतदान कसं बदलतं हा एक इंटरेस्टिंग विषय आहे असं भाऊ म्हणतात. पण आज जे मीडियामध्ये सुरू आहे ते उगवत्या सूर्याला दंडवत घालण्याचा प्रकार आहे. आता विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाच्या यशाबद्दल कोणच बोलत नव्हतं, पण अचानक यश मिळायला लागल्यावर हा पक्ष लोकसभेतही तेवढंच यश मिळवेल असं अनेक वृत्तवाहिन्यांवर सांगितलं जातं. भाऊंचं मात्र मत तसं नाही आहे. कारण परसेप्शन, आता आपण ऐकलं की परसेप्शन वेगळं असतं. पुढच्या सेगमेंटमध्ये आपण दुसऱ्या अनेक विषयांची चर्चा करणार आहोत. तुम्ही आधी ते थांबतो आपण एका ब्रेकसाठी. तुम्ही पाहत राहा मुंबई 24. Spiker Deers for men and women. अग्नि, यह अग्नि तब पवित्र मानी जाती है जब दो लोग इसके साथ फेरे लेते हैं, लेकिन अगर वही आग उनके घर को तबाह करे तो ऐसे में इस आग की चिंगारी को भड़कने से रोकना जरूरी हो जाता है। फ्लेम आउट नाउ, जो आपको और आपके अपनों को किसी भी तरह की छोटी मोटी या बड़ी आग के धमाके से महफूज रखेगा। ये फोम बेस्ड एरोसोल कैन उठाने में हल्का है। किचन में काम करते वक्त या ऑफिस में या कहीं और आग कभी भी कहीं भी लग सकती है। बस फ्लेम आउट नाउ अपने पास रखिए और तुरंत आग पर काबू पाइए। उस दिन मैं ऑफिस में बैठा काम कर रहा था, अचानक से मुझे कुछ जलने की बदबू सी आने लगी और मैंने देखा कि इलेक्ट्रिक स्विच में से चिंगारी निकल रही है, जिसकी वजह से ये आग भड़क उठी थी। तभी मेरी नजर फ्लेम आउट नाउ पर गई।
मैंने टाइम वेस्ट ना करते हुए इसकी मदद से आग को बुझाया। ये हैंड हेल्ड फायर एक्सटिंग्विशर आपकी, आपके अपनों की और आपकी संपत्ति सबकी सुरक्षा करेगा। फोम बेस्ड इस एक्सटिंग्विशर को मेंटेनेंस की भी जरूरत नहीं है। बस आग लगने पर इसका कैप या सील उतारें, आग से थोड़ी दूर पर खड़े हो जाइए और इसको डायरेक्टली आग की लपटों पर छिड़क दें जब तक कि आग पूरी तरह से बुझ नहीं जाती। इसके बाद अपने नजदीकी लोकल इमरजेंसी नंबर पर कॉल करना ना भूलें। फ्लेम आउट नाउ पैक में आपको मिलते हैं 1+1 हैंड हेल्ड फायर एक्सटिंग्विशर, जिसकी कीमत है मात्र। ऑर्डर करने के लिए डायल करें हमारे दिए गए नंबरों पर, लॉग इन करें globusmall.com पर। फ्लेम आउट नाउ, अपना सुरक्षा कवच। ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत आहे। ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण भाऊंकडून ऐकलं की परसेप्शन नुसार मतं बदलतात। आम आदमी पक्ष जो आज सगळेजण त्याचा जो उदो उदो करतायत, तो पक्ष आगामी काळात गोत्यात येईल असं भाऊंचं एक मत आहे। याबाबतच आपण आता या सेगमेंटमध्ये चर्चा करणार आहोत। भाऊ, माझा पहिला प्रश्न असा आहे की परसेप्शन नुसार मतं कशी बदलतात, तुम्हाला काय वाटतं? ते लक्षात घ्या की आम आदमी पक्ष हा दिल्ली एक महानगरी राज्य आहे। मुंबई महापालिकेचं क्षेत्र आपण घेतलं तर त्याच्यातून 6 लोकसभेच्या जागा निवडून येतात। दिल्ली महानगर क्षेत्र आहे, त्यातून 7 लोकसभा निवडून येतात। त्यामुळे दिल्लीतलं आम आदमी पक्षाचं यश आणि मुंबईत शिवसेनेने महापालिकेत मिळवलेलं यश हे एका पातळीवरचे। अच्छा, दोन्हीकडे तुम्ही अधिकार बघितलेत तर मुंबई महापालिकेचा आयुक्त हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री किंवा महाराष्ट्र सरकारच्या आज्ञेनुसार तिथला कारभार चालवतो। त्याच्यापेक्षा तिथल्या महापौराला आणि पालिकेतल्या सदस्यांना अधिकार नसतो। दिल्लीतल्याही विधानसभेचे आमदार जे आहेत त्यांची नगरसेवकापेक्षा अधिक अधिकार नाही आहेत, त्यांना त्या मर्यादेतच काम करावं लागतं। त्यामुळे तिथल्या मतदारांनी जी भरभरून मतं दिली ती तिथल्या नागरी सुविधांसाठी दिलेली होती। बरोबर। ती जी नागरी सुविधांसाठी मतं देतात ते राष्ट्रीय धोरणासाठी मतं देतात असं नाही। एक फार मोठा वर्ग असतो। तुम्ही मुंबईत बघाल तर मुंबईत दरवेळेला महापालिकेत शिवसेना मोठ्या प्रमाणावर निवडून येते, पण तोच मतदार काही प्रमाणामध्ये त्यांचा मतदार हा लोकसभा किंवा विधानसभेला मतं देताना बदलतो। आणि हा बदलतो तो काही महिन्याच्या वर्षाच्या अंतराने बदलतो असं समजू नका। कधी कधी तो अक्षरशः काही सेकंदात बदलू शकतो। अच्छा, तुम्हाला एक उदाहरण देईन मी। 1999 साली महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या। म्हणजे असं की तुम्ही मतदानाला गेलात, तुम्ही काय ती त्या बसलेले अधिकारी आहेत, निवडणूक अधिकारी, त्यांनी जे रजिस्टर ठेवलं त्याच्यावर सही केली आणि तुम्ही लोकसभेसाठी मतदान देऊन आलात। मग परत एकदा तुम्ही सही केलीत, परत एकदा जाऊन तुम्ही विधानसभेसाठी मतदान केलं। मग ते त्या यंत्रावर बटन दाबणं असो किंवा त्या मतपत्रिकेवर शिक्का मारणं असो, एक साधारण एक मिनिटाचा फरक असतो की एक मत दिलं, परत सही केली, दुसरं मत दिलं। पण त्या एका मिनिटाच्या फरकाने किती टक्के मतामध्ये फरक पडतो हे तुम्ही ऐकलं तर तुम्हाला धक्का बसेल। ह्या सगळ्या मतांच्या चाचण्या आणि त्याच्यावर चर्चा करणारे हा मुद्दा गंभीरपणे घेत नाहीत आणि म्हणून त्यांची गल्लत होते। 99 साली लोकसभा आणि विधानसभेला एकाच वेळी मतदान झालं होतं आणि त्यावेळेला एका बाजूला शिवसेना भाजप युती होती, एका बाजूला काँग्रेस होती आणि तिसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेसचा फुटून उभा राहिला एक महाराष्ट्र प्रादेशिक पक्ष म्हणून उभा होता। अशा 3 रंगात लढाई झाली। अशा 3 पैकी चॉईस करताना त्याच मतदाराने 31% मतदार जो होता त्याने शिवसेना भाजप युतीला विधानसभेला मत दिलं, पण लोकसभेला मतं देताना त्यापैकी 39% लोकांनी लोकसभेला शिवसेना भाजप युतीला मतं दिली। म्हणजेच असा अर्थ होतो की 1 मिनिटाच्या फरकाने समजा त्यांनी लोकसभेला मतं दिली, 100तल्या 39% लोकांनी शिवसेना भाजप युतीला मतं दिली 39 लोकांनी, पण त्यातले 8 लोक असे निघाले की 1 मिनिटानंतर विधानसभेला मत देताना त्यांनी मत बदललं।
म्हणजे परसेप्शन मी म्हणतो ते ती असते की मी कोणाला मत देतोय, कशासाठी मत देतोय, कुठल्या कारणासाठी देतोय, कुठल्या उमेदवाराला देतोय, यानुसार तो मत बदलत असतो. आणि त्यावेळेला मुंबईत सुनील दत्त यांना लोकांनी मतं दिली बरोबर लोकसभेसाठी. पण त्या सुनील दत्तच्या मतदारसंघामध्ये जे 6 विधानसभेचे आमदार होते, त्या 6 आमदारांपैकी 4 आमदार शिवसेना भाजपचे निवडून आले बरोबर आणि 2 आमदार काँग्रेसचे निवडून आले. याचा अर्थ असा होतो की त्याला त्याची परसेप्शन लोकसभेविषयी काय आहे, त्याची विधानसभेविषयी काय आहे, जनमानसातील त्या उमेदवाराची, त्या पक्षाची प्रतिमा काय आहे, मतदाराच्या गरजा काय, असे अनेक घटक, असे अनेक निकष लावून, अशा अनेक मोजपट्ट्या लावून मतदार आपलं मत बनवत असतो आणि त्यानुसार तो देत असतो. बरोबर. याचा अर्थ असा होतो की तो 31% मतदार हा शिवसेना भाजप यांचा पक्का मतदार आहे. पण 39% मतदार लोकसभेला होतं, त्यावेळेला त्यातला 8% मतदार आहे तो त्याला दुसरा जर ते निवड करण्यासारखं असेल तर त्यांनी युतीकडे पाठ फिरवली. त्यातला 8% मतदार आहे तो त्याला दुसरा जर ते निवड करण्यासारखं असेल तर त्यांनी युतीकडे पाठ फिरवली, तो त्यांचा बांधील मतदार नाही. बरोबर. आणि म्हणून मी त्याला परसेप्शन म्हणतो. राईट. की जनमानसातली जी प्रतिमा असते त्याचा तुम्ही विचार न करता जर निवडणुकीचे आज ओपिनियन पोल घ्याल तो सर्वे बरोबर येईल, पण तुम्ही काढलेल्या जागा बरोबर येत नाही. राईट. तुम्हाला कल त्याचा काय आहे तो कळतो, पण कौल कळत नाही. आणि म्हणून त्याच्यावर एवढे मोठे युक्तिवाद करणं मनोरंजनात्मक होतं. बरोबर भाऊ, तुम्ही म्हणाल ते मनोरंजनात्मक होतं, पण कुठेतरी आपल्याला या ओपिनियन पोलमुळे लोकांची दिशा किंवा लोकांचा आपण काय म्हणू की लोकांना कोण हवंय असं दिसून येत नाही का भाऊ? येतं ना, मी म्हणून म्हटलं कल दिसतो. हां. पुढे समजा आज घडीला आता परवा जो ओपिनियन पोल इंडिया टुडे ग्रुपने केला त्याच्यात काँग्रेस जवळजवळ खूप मागे पडलेली काहीतरी 23% मतं काँग्रेसला दाखवली. गेल्या वेळेला काँग्रेसला 29% मतं होती, म्हणजे 6% काँग्रेसची मतं घटताना ते दाखवत आहेत 2009च्या तुलनेमध्ये. 2009च्या वेळेला भाजपला राष्ट्रव्यापी हिशोब केला तर काहीतरी 18-18.5% मतं होती, 19% धरू आपण. तर त्यांना जेव्हा 32% दाखवता याचा अर्थ भाजपची 13% मतं वाढत आहेत. बरोबर. तर हा कल आहे. म्हणजे यातून आपलं नुकसान भरून काढण्याची संधी काँग्रेसला आहे. बरोबर. काँग्रेसला इशारा मिळतोय की मोठ्या प्रमाणावर मतदार तुमच्यावर नाराज आहे. राईट. त्या नाराजीतून मार्ग काढून तुम्ही तुमची टक्केवारी परत वाढवू शकता. ही टक्केवारी ड्रास्टिकली 30% काँग्रेस नेऊ शकणार नाहीये. बरोबर. पण 23% काँग्रेस जी 60, 70, 80 जागांपर्यंत खाली येईल, त्याच्याऐवजी ती 100-125 जागांपर्यंत पुढे जाण्यापर्यंत ते प्रयत्न करू शकतात. आपल्या वीक जागा कुठे आहेत, आपले बदनाम झालेले उमेदवार कुठचे आहेत हे शोधून त्या जागा बदलू शकतात. बरोबर. अशा रीतीने काँग्रेस आपली ताकद वाढवू शकते आणि त्यासाठी असे ओपिनियन पोल उपयुक्त ठरू शकतात. ते त्यांना ठरू शकतात तसे भाजपलाही ठरू शकतात. की समजा भाजप आहे, भाजपला आता 32% मतं दाखवली जात आहेत, तर भाजपला कळते आपण जिंकू शकतो. पण त्या आकड्यांमध्ये बघितलं तर भाजप समजा 200-225 पर्यंत जात असेल तर त्यांचं उद्दिष्ट आहे ते 272 जागांचं. म्हणजे आपण आपल्या वीक जागा कुठच्या आहेत त्या शोधून तिथे ताकद लावून ज्या काठावरून 500, 1000, 2000, 5000, 15000, 20000 मतांनी पडू शकणाऱ्या जागा आहेत, त्या जागी जर भाजपाने मोठी ताकद लावली तर तिथे ते 15000 मतं जरी वाढवू शकले तरी ते आपल्या विरोधकाची 10,000 मतं कमी करू शकतात, 15,000. पण ती वाढवताना विरोधकाची ताकद आणखीन कमी होऊन यांना 5, 7, 10, 15,000 मतांनी ती जागा जिंकता येते. बरोबर. त्यामुळे ओपिनियन पोल हे निवडणुकीची प्रत्येक पक्षाला आपली रणनीती ठरवायला नक्की उपयुक्त आहेत. पण ज्या पद्धतीत टीव्हीवर चर्चा चालते त्याला मनोरंजनापेक्षा अधिक मी किंमत देतो. बरोबर. आणि त्या पलीकडे त्याच्याकडे आपण गंभीरपणे लक्ष देण्याची गरज नाही. अगदी बरोबर. ओपिनियन पोल हे राजकीय पक्षांची रणनीती ठरवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात असं भाऊंचं मत आहे. अनेक वेळा ओपिनियन पोलमधून जो कल दिसतो त्याचं विश्लेषण मात्र चुकीचं केलं जातं आणि त्यामुळे ओपिनियन पोलही बदनाम होत चाललेत. या उलट तपासणीमध्ये आपण इथेच थांबतो. पुन्हा भेटू नवा विषय, नव्या चर्चेसह. तुम्ही पाहत राहा मुंबई 24.